एक महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत। बीडमधील परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट समोर आलाय। राष्ट्रवादी शिवसेनेसोबतच्या युतीतून MIMनं माघार घेतलेली आहे। नगर परिषद गटनेते वैजनाथ सोळंके यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय। परळी नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। MIM पक्षानं राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्र पक्षांना दिलेला पाठिंबा मागे घेतलेला आहे। MIMनं केलेल्या या युतीमुळे बीडच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं। मात्र MIMच्या आता या नव्या भूमिकेमुळे देखील चर्चा सुरू झालेल्या आहे आणि आता पुढील राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतायत त्याकडे लक्ष लागलंय। अधिक माहिती संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। आमिर, आपण पाहतोय परळीच्या राजकारणात नवनव्या घडामोडी घडतायत। आता MIMनं पाठिंबा काढून घेतल्याची बातमी समोर येते, काय अधिक अपडेट? प्रणिका, नक्कीच जर आपण बघितलं तर 2 दिवस आधी तर आपण जर चर्चेला जे उदाहरण आला होता MIMनी आहे तर अजित पवार गट राष्ट्रवादी सोबत आहे तर परळी नगर परिषद आहे तर सोबत गेले होते। त्यानंतर शिंदे गट त्यांच्या सोबत होता। विशेष म्हणजे परळीची जे नगरपालिका आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक हाती आलेली आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत बीड जिल्ह्यात जी निवडणूक झाली होती त्यात परळी एकमेक नगर परिषद असं होतं जिथं भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट युती करून लढले होते। बाकीच्या जागेवर हे आमने सामने लढले होते। विशेष म्हणजे आता त्यानंतर जे MIMचे जे एक उमेदवार होता जे निवडून आला होता त्यांनी तर अजित पवार गटाला पाठिंबा दिला। त्यानंतर चर्चेला उधाण आलं। शिंदे गटचे जे जिल्हा अध्यक्ष त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगितलं की ते आम्हाला ते मान्य नाही। त्यानंतर चर्चेला उधाण आला होता। महाराष्ट्रात राजकारण खळबळ वाढली होती। विशेष म्हणजे सध्या आपण जर बघितलं तर संभाजीनगर असो, धाराशिव असो, सोलापूर असो या ठिकाणी MIMची अनेक सभा झालेल्या आहेत। असुद्दीन ओवैसी जे MIMचे प्रमुख आहेत त्यांचे सभा झालेले आहेत। विशेष म्हणजे माजी खासदार इम्तियाज जलील जे आहेत ते औरंगाबाद महानगरपालिकासाठी ताकद लावलेली आहे। विशेष म्हणजे ह्या चर्चेला जे होतं की आतापर्यंत जी MIM बदनाम होती की त्यांना बदनाम करण्यात आलं होतं की ती भाजपची बी टीम आहे म्हणून। आता जर आपण बघितलं तर MIM पक्षाचे नगरसेवकांनीच आहे तर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला। त्यानंतर राजकीय खळबळ उडाली होती। या निमित्ताने काही चर्चा झाली असेल, काय वरिष्ठांना बोलणं झालं असेल, त्यानंतरच ते त्यांना पाठिंबा काढण्याचं त्या नगरसेवकाला। त्यामुळे आमिर, MIMनं नेमकी ही भूमिका का घेतलेली आहे आणि यानंतर आता राजकीय गणितं कशी जुळून येत आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। आमिर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।